आज आपण जी थेअरी पाहणार आहोत त्या थेअरीनुसार आपण दहशतवाद्यांना फाशी देऊ शकत नाही, गुन्हेगारांना शिक्षा देऊ शकत नाही आणि आपण जे काही केलं आहे भविष्यामध्ये आपल्या त्याचं क्रेडिट आपण घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ समजा आकाश नावाचा मुलगा प्रचंड अभ्यास करतो, वर्षानुवर्ष अभ्यास करतो, 16-16 तास अभ्यास करतो, A1 क्लास लावतो, सगळी पुस्तके वाचतो, स्वतःचं 100% देतो आणि जेव्हा तो MPSCची एक्झाम देतो तेव्हा त्याला अपयश मिळते. मग तो असा विचार करतो की मी तर हुशार होतो पण मला यश का मिळाले नाही. याचं उत्तर कोणाकडे आहे? मागच्या वेळेस आपण स्वतंत्र इच्छाशक्तीवरती एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये आपण शिकलं की आपणच आपल्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने लेखक आहोत. पण काय होईल जर हे स्वातंत्र्य फक्त एक भ्रम असेल? मग फ्री विलचाच एक तोडगा म्हणजे जी थेअरी आहे ती नियतिवाद. म्हणजे आकाशने जो अभ्यास केला त्यामध्ये त्याची काही चूक नाही, तर हे नियतीनेच ठरवले होते. आणि नियती यामध्ये आकाश जो करत होता ते फ्री विल नसून फक्त आणि फक्त त्याच्या डेस्टिनीने म्हणजेच डिटर्मिनिझम या थेअरीनुसार चालत होते. यामध्ये त्याचा कसलाही कंट्रोल नव्हता. त्यामुळे या थेअरीनुसार आपण आकाशला दोष देऊ शकत नाही, तर हे फक्त नियतीवरती सोपवू शकतो. या थेअरीमध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की यामध्ये फ्री विल ही काम करत नाही, तर नियतिवाद म्हणजे नियती जे ठरवेल. तर ही नियती म्हणजे काय? तर या फिलॉसॉफीमध्ये असं सांगितलेलं आहे की सुपर पॉवर्स प्लॅन म्हणजे गॉड्स प्लॅन. जसं आपण म्हणतो ना, देवाच्या मनानुसार किंवा देवाच्या जे डोक्यात आहे ते चालू आहे. यामध्ये आपला कसलाही कंट्रोल नसतो. तर हेच आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये आकाशने जो अभ्यास केला, 16-16 अभ्यास केला, त्यामध्ये सुद्धा त्याची फ्री विल नव्हती. तर नियतीनेच ते ठरवलं होतं की 16-16 तास अभ्यास करणं. म्हणजे अभ्यास करणे आणि अपयश येणे हे आकाशची कमतरता नसून ईश्वरी शक्तीने लिहून ठेवलेले होते. या सिद्धांतामध्ये तुम्ही किती प्रयत्न केले तरी परिणाम तुमच्या हातात नसतात. म्हणजे त्याने जो 16 तास अभ्यास केला तो नियतीनेच ठरवला होता आणि त्यामध्ये त्याची इच्छा आणि क्षमता ही सुद्धा नियतीनेच ठरवली होती. तर यालाच म्हणतात सुपर पॉवर्स प्लॅन. यश अपयशाच्या वेळी या सिद्धांताचा वापर घेतला जातो. लोक म्हणतात जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे झाले ते चांगलेच झाले, कारण ते सर्व दैवी शक्तींच्या इच्छेनुसार होत आहे, अकॉर्डिंग टू गॉड्स प्लॅन. नियतिवादामध्ये कारण भौतिक नियमांमध्ये नाही, तर ते अज्ञात सर्वशक्तिमान दैवी शक्तीच्या इच्छेमध्ये दडलेले. मुख्य प्रश्न असा तयार होतो की जर आपल्या सगळ्या कृती अगोदरच ठरल्या आहेत, नियतिवादानुसार सगळ्या कृती अगोदरच ठरल्या आहेत, बरोबर, मग आपल्या वाईट कृतींमध्ये आपला हात कसा काय? मग या थेअरीनुसार आपण गुन्हा केला तर त्याला शिक्षा नाही देऊ शकत, कारण त्याच्या कृती अगोदरच ठरलेल्या आहेत, नियतीने लिहून ठेवलेल्या आहेत, अकॉर्डिंग टू द गॉड्स प्लॅन आहेत. तर यामध्ये नियतिवादाचे 2 प्रकार पडतात. एक आहे भौगोलिक नियतिवाद आणि दुसरा आहे नवनियतिवाद, निओ डिटर्मिनिझम अँड जिओग्राफिकल डिटर्मिनिझम. तर भौगोलिक नियतिवाद म्हणजे काय? मानवी संस्कृती आणि प्रगती ही पूर्णपणे हवामानावर आणि भौगोलिक पर्यावरणावर अवलंबून असते. उदाहरणार्थ थंड हवेतील लोक आणि उष्ण कटिबंधीय परिसरात राहणारी लोक. तर उष्ण कटिबंधीय परिसरात राहणारी म्हणजे हॉट टेम्परेट एन्व्हायरमेंटमध्ये राहणारी लोक, त्यांच्या मूलभूत गरजा कमी असतात किंवा सहज पूर्ण होतात इन कम्पॅरिझन टू थंड हवेत राहणाऱ्या लोकांच्या. आणि उष्णता असल्यामुळे, हॉट टेम्परेचर असल्यामुळे त्यांना श्रम करणे हे कठीण जाते. त्यामुळे उष्णकटिबंधीय परिसरात राहणाऱ्या लोकांची वर्क इथिक किंवा काम करण्याची वृत्ती कमी होते आणि त्यांचा विकास मंदावतो. त्याउलट थंड प्रदेशात राहणारे लोक, त्यांना सतत, विशेषतः हिवाळ्यासाठी तयारी करावी लागते. खाद्य जमा करणे किंवा पाणी किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी त्यांना सतत तयारी करावी लागते आणि त्यांची प्लॅनिंग आणि जे डेडिकेशन आहे ते त्यामधून मजबूत होतं. मग त्यामध्ये नवीन शोध लावणे, ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आपोआप यायला लागतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता जास्त असते आणि त्यांचा विकास सुद्धा जास्त होतो. आता बरोबर याचा दुसरा एक प्रकार आहे जो की नवनियतिवाद म्हणजेच निओ डिटर्मिनिझम. हा एक मध्य मार्ग आहे. यामध्ये निसर्ग मानवासाठी नियम तयार करतो, सीमा तयार करतो, पण कोणता मार्ग निवडायचा हे माणसाच्या हातात आहे. उदाहरणार्थ एक डोंगर आहे
तो आपल्याला पार करून जायचा आहे. त्या डोंगराच्या पार करण्याच्या असंख्य वाटा आहेत, पण डोंगर पार करणे हे नियतीने ठरवले आहे. पण कोणती वाट निवडायची हे तुम्ही ठरवू शकता. आणखी एका उदाहरणाने समजा, महाराष्ट्रामध्ये 2 विभाग आहेत जे की दुष्काळग्रस्त आहेत, मराठवाडा आणि विदर्भ. या दोन्ही प्रदेशामध्ये जास्त पाणी लागणारे किंवा तांदळासारखे जे पीक आहे ते जास्त घेऊ जाऊ शकत नाही. पण येथील शेतकऱ्यांनी नियतीचा हा निर्णय स्वीकारून त्यामधून एक मध्यम मार्ग काढला की कमी पाणी लागणारे आणि येथील हवामानाला अनुकूल असणारे पिके जास्त प्रमाणात घेतले, जसे की कडधान्य, कापूस, ज्वारी, बाजरी. आणि हे 2 जे विभाग आहेत ते या पिकांमध्ये अव्वल दर्जावरती गेले. यामध्ये असं समजायला येतं की नियतिवादाने जरी कोणता निर्णय किंवा आपल्या डेस्टिनी जरी कोणता निर्णय दिला असेल, तरी आपण आपली मुक्त इच्छाशक्ती, फ्री विल वापरून मध्यम मार्ग काढून एक निष्कर्षावर पोहोचू शकतो. शॉर्टमध्ये याचा निष्कर्ष असा की पाण्याची उपलब्धता ही नियतीने निश्चित केलेली आहे, पण पीक कशाचे घ्यायचे याची निवड मात्र शेतकऱ्यांनीच केली. नियतिवादावर टीका आणि टिप्पणी तर खूप लोकांनी केली. काही फिलॉसॉफर्सची थेअरीज आपण पाहणार आहोत. इमॅन्युएल कांट हा 18व्या शतकातील फिलॉसॉफर आहे. त्याचे म्हणणे असे की जर आपल्याकडे चांगले आणि वाईट काय हे समजण्याची जर विवेकबुद्धी असेल, तर आपल्याकडे स्वातंत्र्य विचार करण्याची किंवा फ्री विल आहे. आणि जर आपल्याकडे चांगलं वाईट विचार करण्याची बुद्धी आहे किंवा फ्री विल आहे, तर मग नियतिवाद हे एक भ्रम आहे. नियतिवाद, देयर इज नो नियतिवाद अकॉर्डिंग टू इमॅन्युएल कांट. तर यामध्ये दुसरा फिलॉसॉफर आहे जीन पॉल सार्त्रे. तो एक अस्तित्ववादी म्हणजेच एक्झिस्टन्शियलिस्ट आहे. तर अस्तित्ववादी म्हणजे काय हे आपण पुढील कोणत्या तरी व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. त्याची फिलॉसॉफी समजू अगोदर. त्याचा तर्क असा की माणूस हा सर्वात अगोदर जन्म घेतो आणि जन्म घेणे हे फक्त नियतीने ठरवलेले आहे. तो स्वतः ठरवू शकत नाही की मी जन्म घेणार की नाही. पण एकदा जन्म घेतल्यानंतर त्याच्या आवडीनिवडी, त्याचे निर्णय हे तो स्वतः घेतो. त्यामुळे तो सुद्धा डिटर्मिनिझम किंवा नियतिवादाच्या विरोधक आहे असं म्हणू शकतो. तो फ्री विलचा समर्थक आहे. आता डिटर्मिनिझम म्हणजेच नियतिवाद असो की फ्री विल, स्वतंत्र इच्छाशक्ती असो, हे दोन्ही आपल्याला एक धडा शिकवतात. तुमचे जीवन हे पूर्णपणे पूर्वनिश्चित असो किंवा पूर्ण तुमच्या विचाराने किंवा मुक्त विचाराने ठरलेले असो, दोन्हीमध्ये एक गोष्ट आपल्या हातात आहे, ती म्हणजे वर्तमानामध्ये तुमची कृती, ती सगळ्यात जास्त मायने राहते. या व्हिडिओचे कन्क्लुजन आपण एका सोप्या उदाहरणावरून समजून घेऊयात. एका डोंगरावरून एक दगड कोसळत आहे. त्याचा वेग, त्याचे वजन किंवा गुरुत्वाकर्षणाचा त्यावर होणारा परिणाम, या सर्व गोष्टी मॅटर करतात. तो दगड कोठे जाऊन कोसळेल आणि तो किती नुकसान करेल हे सगळं नियतीने ठरवलं आहे. यामध्ये दगड स्वतःचा असा विचार करून आपला वेग कंट्रोल नाही करू शकत, पण माणसाचे असे नाहीये. माणूस स्वतः जाणीवपूर्वक विचार करून नीतीने ठरवलेल्या गोष्टीमध्येच मॉडिफाय करून जीवन जगू शकतो. नियतिवाद आपल्याला शिकवतो की आपल्या प्रतिक्रिया आणि भावना खूपदा हमखास आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात, पण त्यावेळी कसा प्रतिसाद देणे हे आपल्या हातात आहे. नियतीची चर्चा चालूच राहील, पण तुम्ही आज कोणती जबाबदारी स्वीकारता आणि कोणती कृती करता, याच गोष्टी तुमच्या जीवनाला अर्थ देणार आहेत. तुम्ही या विचारांवरती काय विचार करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण ते कळणे माझ्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक सत्य हे अर्ध सत्य आहे. ते पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण बनवूयात. नमस्कार.